मी ऑफिसमधून घरी आलो, शरीर थकलंय, मनही कंटाळलेलं आहे. पाय घरात टाकताच आईने लगेच ओरडलं, "अरे बघ ना, तुझी बायको दिवसभर अंथरुणावर बसते, काही काम करत नाही." मी थोडा रागावलेला होतो, पण विचार करतो, बाहेरून दिसतंय तसं काही नसतं. मी बघतो, ती खरंच अंथरुणावर आहे, पण तिच्या हातातून घराच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष आहे. कपाट नीट ठेवलेलं, स्वयंपाकाची तयारी, मुलांची कामं, घराच्या लहान मोठ्या जबाबदाऱ्या, सगळं तिच्या मनाने सांभाळलं जातंय. आई अजून ओरडते, "असं बसून काय होतं, काहीतरी करायला हवं." मी शांतपणे उत्तर देतो, "आई, ती बसली आहे असं दिसतंय, पण तिच्या बसण्यामागे घर सांभाळण्याची मेहनत आहे. जे बाहेरून दिसत नाही, तेच खरी मेहनत असते." आई हसते, "नाही, ती अजून नाखुश आहे." मी मनात विचार करतो, आई कधीच तिच्या मेहनतीची कदर करत नाही, फक्त बाह्यदृष्ट्या दिसणाऱ्या गोष्टीवर टीका करते. ही परिस्थिती मला थोडी दुःखी करते, पण मी बघतो की बायकोची शांतता आणि समर्पण हे घराचं खरं आधार आहे. त्या दिवशी मी समजतो, आईच्या नकारात्मक दृष्टिकोनामुळे त्रास होतो, पण बायकोची मेहनत आणि घरासाठी केलेलं समर्पण हेच खरी मूल्यवान गोष्ट आहे. बाह्य टीका कितीही असेल, खरी ताकद तिथे आहे जिथे प्रेम, समर्पण आणि कष्ट दिसत नाहीत पण घर टिकवतात. मी बायकोकडे पाहतो, तिला हलके स्मित देतो, आणि मनोमन ठरवतो, आई जशीही असो, घरातलं खरं प्रेम आणि मेहनत मी समजून घेईन, आणि तिच्या मेहनतीला सदैव मान देईन. त्या दिवशी मला जाणवलं, काही वेळा संघर्ष, टीका आणि विरोध यामुळेच खरं घर, खरं नातं अधिक मजबूत होतं.